तिखट होती हे तुम्हाला सौरभच्या रिएक्शन वरून कळलंच असेल. जिवंतपणे स्वर्गाचा अनुभव म्हणजे काय असतं ते नेहमी रायगडवर आल्यावरच कळतं. हॅलो गाईज, मी सूरज आणि हा निनाद. आम्ही निघालो फिरायला आणि अजून आमच्यासोबत 3 लोक जॉईन होणार आहेत. त्यातले 2 लोकल आहेत आणि एक येणार आहे तो गुजरातवरून येणार आहे. आणि आता एक सीन झाला आहे आमच्यासोबत, तो म्हणजे आम्ही निघणार होतो 5 वाजता, कारण त्याची गाडी गुजरातवरून येणार होती, ती आपल्या स्टेशनला 5 वाजता पोहोचणार होती. सो आम्ही निघणार होतो 5 वाजता. पण हा जो दिसतोय माणूस, त्याने ग्रुपवरती एक रील टाकली 12 वाजता आणि त्याला मी रिप्लाय दिला. तर ह्याने मला कॉल करून सांगितलं की मला झोप येत नाही, तर आपण निघूया का. तर आम्ही राहिलेल्या दोघांना पण कॉल केला, त्यांच्या शिव्या खाऊन झाल्या, तेही तयार झाले. पण आता एक प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही आमच्या जो गुजरातवरून मित्र येणार होता त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलेलं चिपळूणला उतर. तर त्याने आम्हाला खूप सारे शिव्या घातल्या आहेत आणि त्याने सांगितलं आहे की माझी गाडी चिपळूणला थांबत नाही. पण आम्ही चेक केलेलं तर ती गाडी चिपळूणला थांबते आणि आता त्याला कॉल लागत नाही. त्यामुळे आता बघूया पुढे. आता मोहित जोपर्यंत कॉल करत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही पुढे निघू शकत नाही, कारण की तो जर आम्हाला भेटणार नसेल तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि आम्हाला रत्नागिरीतच थांबावं लागेल. सो आता त्याला कॉल लागेपर्यंत काहीच सांगू शकत नाहीत. तर आता भेटूया दोघे भेटल्यानंतर. तर गाईज, हा आहे आपला 3रा मेंबर सौरभ पाटील. आला 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 बाबा आला. तर हा आहे आपला 4था मित्र. चेहऱ्यावरून जरी साधा दिसत असला तरी 1 नंबरचा. गेली 20 मिनिटं आम्ही इथं हातकंब्यात थांबलोय, कारण की अजून मोहितला कॉल नाही लागला. त्याचा मोबाईल बहुतेक रेंजच्या बाहेर आहे आणि तो जोपर्यंत सांगत आहे तोपर्यंत आम्ही निघू शकत नाही इथून. पण आम्ही चेक केलं ती ट्रेन चिपळूणला थांबते असं वाटतंय आम्हाला. तरी पण बघूया. आणि त्याच्या कॉल लागल्यानंतर आम्हाला समजेल की आम्हाला नक्की चिपळूणला जायचं आहे की रत्नागिरीला जायचं आहे. थोड्याच वेळात मोहितचा कॉल आला आणि तो चिपळूणला होता. तर समजताच आम्ही निघालो चिपळूणला. अर्ध्या पाऊण तासाच्या फरकाने दुसरीही ट्रेन होती, त्यामुळे आमचं सगळ्यांचंच कन्फ्युजन झालं होतं. पण फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल होतो ह्याचाच आम्हाला जास्त आनंद होता. चिपळूणचा प्रकार आलाय. चिपळूणचा प्रकार हा बाबा ॲटोमिक आहे. बाबा ॲटोमिक. हा आहे दुर्गेश्वर श्रीमान रायगड. सकाळी 6च्या सुमारास आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलो आणि रायगड सर करण्यास सुरुवात केली. हे आमचे मित्र देखील अर्ध्यावर येऊनच दमले. हा दमला त्याचं आम्हाला एकालाही आश्चर्य वाटलं नाही. पण हा माणूस तोंडाने स्वतःला एवढा फिट समजतो की रोज भेटल्यावर आम्हाला फिटनेसबद्दल ज्ञान देत बसतो. असे हे आमचे फिटनेस गुरु. वरती चढता चढता सह्याद्रीचे सौंदर्य पाहत आणि याआधी गडावर आला असतानाच्या गमती जमती एकमेकांना सांगत आम्ही येऊन पोचलो महादरवाजापाशी. महादरवाजापाशी येताच आमचा फिटनेस गुरूंना सगळ्यात जास्त आनंद झाला, कारण त्याला वाटलं की आपण आता गडावर पोचलोच. पण त्याला जेव्हा आम्ही सांगितले की आता फक्त 60 ते 70% गडावर आलोय, तेव्हा त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा होता. महादरवाजा उघडताच त्याची रचना आणि त्यावरचे कोरीव काम पाहून आम्ही पुढे गेलो.
गडावर वरती येत असताना आम्हाला एक आजी दिसल्या. एखाद्या तरुणालाही लाजवतील असं त्या गड चढत होत्या. त्यांच्याशी बोलताना आम्हाला असं समजलं की त्या पहिल्या पायरीपासून ते हत्ती तलाव येईपर्यंत बसलेल्याच नाहीत. याचं आश्चर्य आमच्यासोबत तुम्हालाही वाटलं असेलच. आजींचा निरोप घेऊन आम्ही पुढे आलो. हत्ती तलाव आणि शिरकाई देवीचे मंदिर पाहून आम्ही येऊन पोचलो होळीच्या माळावर. होळीच्या माळावर येताच आपल्या देवाचे दर्शन घडले आणि हात आपोआप जोडले गेले. 4-4.5 तासांचा प्रवास आणि 2 तास गड चढून आम्हा सर्वांनाच भूक लागली. म्हणून घरून आणलेली चटणी भाकरी आम्ही खायला बसलो. गडावरती एका झाडाखाली बसून चटणी भाकरी खाताना जणू आम्ही शिवकाळात आलोय असा आम्हाला अनुभव आला. मित्रांसोबत हॉटेल्स कॅफेमध्ये सगळेच जाऊन खातात, पण गडावर येऊन चटणी भाकरी खाण्याचा अनुभव वेगळाच. खाऊन झाल्यावर आम्ही निघालो ते राजदरबार बघायला. राजदरबारात जाताच एक वेगळाच अनुभव मिळाला. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. समोर राजांना बघताच राज्याभिषेकाचा सोहळा जो फोटोमध्ये पाहिला होता तो डोळ्यासमोर आला आणि थोड्या वेळासाठी हरवूनच गेल्यासारखे वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून आम्ही गेलो ते राजवाडा पाहण्यासाठी. पूर्वी हा राजवाडा 2 मजली होता. पुढे खलबतखान्यात एक सिक्रेट रूम पाहायला आम्ही आलो. महाराजांची गुप्तहेर खातं जेवढं गुप्त होतं तशीच ही खोली बघायला मिळते. खाली पूर्ण काळोख आपल्याला दिसतो. खाली केलेला आवाज जराही वरती ऐकू येत नव्हता. बाहेर आल्यावर सुंदर असे 2 मनोरे आम्ही पाहिले. त्यानंतर आम्ही गंगासागर तलाव, राणी वसा, धान्य कोठारे आणि रोपवे कडून येणारा रस्ता जो की मेणा दरवाजातून पाहायला मिळतो तो पाहिला.
पुढे आम्ही पुन्हा होळीच्या माळावर आलो. तिथे आम्हाला एक काकी भेटल्या आणि त्यांनी जेवणाबद्दल विचारलं. दुपार झाली होती आणि भूक पण लागली होती, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जेवायला निघालो. जुन्या पद्धतीची मातीची घरं आजही गडावर पाहायला मिळतात. काकींनी आम्हाला पिठलं भाकरी खायला दिली. त्यासोबतच 2 प्रकारच्या चटण्याही दिल्या. सौरभला चटणी आवडते म्हणून त्याने हवऱ्यासारखी थोडी जास्तच घेतली, पण ती टेस्टला खूप तिखट होती. पण ताटातली घेतलेली चटणी आता टाकायची कशी म्हणून त्याने पूर्ण खाल्ली. काकींचे आभार मानून आम्ही घराबाहेर पडलो. आताच सगळे पोटभर जेवून बाहेर पडलेत आणि हा जरा जास्तच जेवलाय. चटणी किती तिखट होती हे तुम्हाला सौरभच्या रिएक्शन वरून कळलंच असेल. जेवून झाल्यावर पुढे बाजारपेठ बघत आम्ही येऊन पोचलो ते जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. त्याच्या शेजारीच असणाऱ्या महाराजांच्या समाधीला नमस्कार करून आम्ही निघाले ते टकमक टोकाकडे. मी दिसतोय. तिथे खूप जणांना व्लॉगिंग करताना बघून सुभाषनेही थोडं आपलं स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते काय जमलं नाही. म्हणून निनाद म्हणाला, मी आता करतो. जगदीश्वरी मंदिराच्या जवळ आलो आहे. दर्शन घेऊन झालंय आणि आता मी टकमक टोक जवळ चाललोय. मग काय, आम्ही थोडीच मागे राहणार होतो. मग मी आणि मोहितनेही सुरू केलं. जिवंतपणे स्वर्गाचा अनुभव म्हणजे काय असतं ते नेहमी रायगडवर आल्यावरच कळतं. तुला काय वाटतं? खरंच आयुष्यात एकदा तरी मराठी माणसाने आणि पूर्ण महाराष्ट्राने एकदा तरी कमीत कमी ते यावं. लहान मुलांच्या पालकांना पण मी सांगेन की त्यांनी आपल्या मुलाला रायगड जरूर दाखवा. सरळच आहे माझं नव्हतं.
टकमकटोक पाहून झाल्यावर आम्ही निघालो ते परतीच्या प्रवासाला. आणि परत निघताना आम्ही दुसरा मार्ग निवडला, जो की महादरवाजाच्या थोडं मागे जाऊन मिळतो. वाट निमुळती असल्याने शक्यतो तुम्ही कोणी येऊच नका. पण पाऊस नसल्याने आम्ही त्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. तर तुम्ही बघू शकता याची परिस्थिती. खरं सांगायचं तर खूप साऱ्या गोष्टी आमच्याकडून बघायच्या राहिल्या, पण वेळ कमी असल्याने आमच्याने ते शक्यही झाले नाही. तुम्ही कधी रायगडवर आलात तर किमान 2 दिवसासाठी तरी या, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. खाली येताच रायगडकडे पुन्हा पाहून पुढच्या वर्षी पुन्हा येऊ असे त्याला सांगून आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला. घरी परतत असताना खूप सारे क्षण, खूप साऱ्या रायगडच्या आठवणी आम्ही सोबत घेऊन चाललो होतो.